जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे शेंगदाण्याचे लाडू। तर शेंगदाणे मी इथे भाजून घेतलेले आहेत। हे शेंगदाण्याचे लाडू बरेच ठिकाणी संक्रांतीला तिळासोबत हे शेंगदाण्याचे लाडू पण करतात। त्याच्यासोबत आपल्याला दोनच वस्तू लागणार आहेत। एक आता हे शेंगदाणे मी भाजून घेतले, सालावर काढून घेतले याचे। तुम्हाला सालासहित आवडत असतील तर तुम्ही सालासहित पण करू शकता। आणि जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गूळ घेतलाय आणि थोडं तूप लागणार आहे आपल्याला इथे। बस दोनच वस्तूपासून हे शेंगदाण्याचे लाडू बनतात। कॅल्शियमनी लोहानी युक्त असे लाडू कसे करायचे ते आपण आता बघूया। कूट वगैरे करायची काही गरज नाही आहे। आता शेंगदाण्याची मी अशा अख्ख्या शेंगदाण्याचेच तुम्हाला लाडू दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर जाड बुडाची कढई ठेवली आपण, त्याच्यात गूळ टाकला, त्यात थोडं तूप टाकून घेऊया। आता याचा पाक होईपर्यंत याला ढवळत राहूया। हे लाडू सगळ्यांनाच खूप छान आवडतात आणि चवीला इतके सुंदर लागतात, बघू शकता तुम्ही। आता असा पाक होऊ द्यायचा याचा आणि याचे लाडू बनवायचे। थंडीच्या दिवसात हे लाडू एकदा तरी बनवाच तुम्ही। पाकाला असे बुडबुडे यायला लागले की समजून जायचं आता झाला आपला पाक। आता याच्यात आपण शेंगदाणे टाकून घेऊ। असे याच्यात आता शेंगदाणे टाकून घ्यायचे। पाक झालाय आपला, बघू शकता तुम्ही। आणि थोडंसं फिरून घ्यायचं। याच्यात तूप टाकलेलं आहे, लगेच होतात हे लाडू, काही याला उशीर नाही लागत जास्त। आणि कमी साहित्यापासून कमी याच्यापासून बनतात, पण उपयोगी खूप जास्त। कॅल्शियमनी आणि लोहानी भरपूर असे शेंगदाण्याचे लाडू करूयात आपण। जर हाताला चटके लागतील असं वाटत असेल तर असं कोणतं तरी आकाराचं एखादं झाकण किंवा चॉकलेटचा वगैरे हे असला तो घेऊन त्याच्यातही तुम्ही असे लाडू करू शकता। तुम्हाला जर चटका लागते असं वाटत असेल तर, नाही तर मग आपले गोल गोल हाताने वळायचे। तर असे हे पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। हाताला तुमचा चटका पण नाही लागत आणि छान असे चॉकलेट सारखे छोटे छोटे एखाद्या मोल्डमध्ये टाकून तुम्ही बनवू शकता। गरम गरम पाक असतो तो, आता आपल्याला तर सवय झाली आपण करतो, पण नवीन लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांना लाडू तर करायचे असतात तिळाचे शेंगदाण्याचे, पण हाताला चटके लागतात। तर तुम्ही तुमच्याकडे एखादा चॉकलेटचा किंवा कोणता वेगळा शेप असेल त्याच्यामध्ये टाकून त्याचे असे लाडू वळू शकता। खूप सुंदर लागतात ते लाडू आणि पौष्टिक पण। याच प्रकारे मी तिळाचे सुद्धा लाडू केलेले आहेत। तिळाचे पण हे माझ्याकडे एक हे होतं चमच्यासारखा मोल्ड, याच्यामध्येच टाकून मी केले। तुम्ही अजून तुमच्याकडे काही वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर त्यात टाकून त्याच पद्धतीने तिळाचे पण लाडू केले, म्हणजे हाताला चटका लागत नाही। याला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आणि त्यात भरायचं, बटर पेपर वगैरे लावून वरून दाबायचं, म्हणजे हाताला चटका नाही लागत। आणि मग ते असे हे करून घ्यायचं, उलटा करून काढून घ्यायचा। पाक झालेला असतो, तूप लावलेलं असतं, ते लगेच पटापट निघतात। तर या पद्धतीचे सोपे साधे लाडू मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत, बघू शकता तुम्ही किती छान झाले आहे तिळाचे लाडू। आणि असं हाताला चटका पण नाही लागत याच्यामध्ये टाकून केले की। या पद्धतीने तुम्ही असे लाडू करून बघा। आणि आवडली माझी लाडू करायची पद्धत तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बघू शकता तुम्ही काय सुंदर लाडू झालेले आहेत ते।